सगळ्यांना शुभ दुपार. झाली का सगळ्यांची जेवणं? तर मी बसलेले आहे जेवण करायला, म्हणजेच फराळ करायला. आज आहे गुरुवार, माझा उपवास. चला आज जेवणात काय काय ते तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि झालं असं की मला फराळाला खिचडी खायला उशीर होतो, म्हणून आत्या आधीच जेवण करून थोडीशी मका लावायची आहे म्हणून तिकडे गेल्यात. तर मस्त साबुदाणा खिचडी बनवली आहे. ह्याच्यात मटकीची रस्सा भाजी आहे. आणि ह्या कढईत काय बनवले तर ह्याच्यात मस्त बनवलेलं आहे. ह्या कढईत हिरवी मिरची घालून, शेंगदाण्याचं कूट, हरभरा डाळ घालून चुका शेपूचा गरगटा. रेसिपीचा व्हिडिओ लवकरच मी चॅनल टाकणार आहे. सकाळी मी लिंक दिलेली आहे आत्यांच्या रेसिपी या चॅनलची. मला कमेंट्स करून तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला तो चॅनल मिळाला का सर्च करून. तर साबुदाणा खिचडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. मस्त बटाटा, हिरवी मिरची आमच्याकडची भरपूर तिखट आहे. थोडी जरी घातली तरी भरपूर असं तिखट होतं आहे. तर हे बघा ठेसा करून ठेवला आहे, पण कोणीही हा ठेसा काही खाणार नाही कारण मिरचीच भरपूर तिखट आहे. आणि सकाळी छानपैकी ओला नारळ फोडला होता, त्याच्यातलं हे मस्त असं कोवळं खोबरं. मग कसा वाटला जेवणाचा बेत कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि आणखीन एक भाजी राहिली आहे बघा, भाजी आज किती ही गणेशच्या डब्याला सकाळी केलेली मटकीची उसळ. तर हे बघा मस्तपैकी कांदा, थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालून अशी बनवली होती त्याला डब्याला न्यायला उसळ. आणि बाकीच्या भाज्या तर तुम्ही बघितल्याच आहेत. तर मला तुम्ही कमेंट्स करा की कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला आत्यांची रेसिपी ह्या म्हणजे हा चॅनल अजून मिळाला का नाही. तर चला आता मी आणि आमची मनू जेवायला आहे, तिला दिली चपाती खायला. तर आता मी पण काय करते, खिचडी खाऊन घेते. पुढची कामं आहेतच. वातावरण असं काही झालेलं आहे गावाकडचं. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.